तर सर्वात खाली काही लोक जे आपल्या परिचयाचे आहेत किंवा आपल्या घरातील दुसरे लोक जातात त्यांना आपला कॉन्टॅक्ट नंबर देणं गरजेचं आहे। आज हे जे मंडळ स्थापन काय केलं आहे, आज आपण आपला जो जन्म झालेला आहे मातृभूमी जी आहे गावामध्ये आहे, त्या गावामध्ये लोक एकत्र लग्न कार्यासाठी येतात। एक आपले उद्दिष्ट होतं की मुंबईमध्ये पण या लोकांनी मंडळ व्हावं, लोकांनी एकत्रित यावं, यासाठी आम्ही 2009 साली मंडळ स्थापन केलं। मंडळ स्थापन करण्यामागे आज गेली जवळजवळ 50 वर्ष या मधल्यावाडीची सार्वजनिक पूजा होते। आज आमचं पूर्ण जिंदगी तिथे गेलेली आहे। आज ह्या सार्वजनिक पूजेसाठी जवळजवळ 4 ठिकाणं बदललेली आहेत। काही लोकांना माहिती असेल, पहिली जी पूजा होती तावड्यांच्या घराच्या खाली पीर होता तिथे होती, त्याच्यानंतर नागवेकरांच्या कंपाऊंडमध्ये आली, त्याच्यानंतर गिरकरांच्या वरती शिरकेच्या कंपाऊंडमध्ये तिथे झाली, आणि आता शेवटची जे आहे मारुतीच्या देवळाजवळ झाली। आज ह्याच्यापूर्वी जे कार्यक्रम व्हायचे त्यावेळी तसं एक पिक्चर ठेवला, दोन्ही साईडने लोकांनी बघितलं की निघून गेली। आता सगळी पहिली पब्लिसिटी नव्हती, पण आता जवळ बरेच लोक येतात, लोकांना बसण्याचा त्रास होतो, त्या त्रासासाठी आज जे मारुतीचं देऊळ आम्ही हे केलेलं आहे ती जागा आम्ही ठरवली होती। ती जागा ठरवल्याच्या नंतर तिथे बसण्यासाठी पूजेचा मंडप बांधण्यासाठी एक चौक आणायचा होता। आज चौक बांधायचा किंवा कुठेही बांधकाम करायचं हे 1 किंवा 2 माणसाचं काम नाही आहे। त्याच्यासाठी तुम्ही लोकांनी सर्वांनी सहकार्य केलं, त्यामुळे तो चौक उभा राहिला। दुसरी गोष्ट आता की लेवल आहे, काटून जागा वर सगळं आहे, ते आम्हाला करायचे आहे। म्हणजे हा जो मंडळ स्थापन करायचा आहे तर त्याच्यासाठी ते उद्दिष्ट होते। आज वाडीची मंडळी एवढी वर्ष जवळ 50 ते 55 वर्ष पूजा घालतायत। मुंबई मंडळाकडून त्यांना एकाही पैशाची कुठे आर्थिक मदत झालेली नाहीये। आज एवढ्या वर्ष त्यांनी जी पूजा केली ती स्वतःच्या खर्चाने वाडीतले घरपट्टीची असेल, पहिली 100 रुपये होती, त्याच्याआधी 50 रुपये होती, आणि गेल्या वर्षापासून जवळजवळ 200 रुपये गेलेले आहे। आज आमच्या ध्यानात आलं की 200 रुपयाची वर्गणीमध्ये एवढा कार्यक्रम होऊ शकत नाहीये। मग त्या लोकांना मुंबईमध्ये जे काही चाकरमानी आहेत, नोकरदार आहेत, कामधंद्यानिमित्त आलेले आहेत, त्यांचा काहीतरी त्यांना हातभार लागावा या उद्देशाने हे आम्ही मंडळ स्थापन केलं। त्यासाठी 2009 साली नोकरदारावर आम्ही 300 रुपये वर्गणी बसवली। दरवर्षी 300 रुपयाची 4 वर्षात झाली, या पुढच्या फेब्रुवारीमध्ये 4 वर्ष होतात। त्या वर्गणीवर आम्ही एक तिथे बांधकाम केलं। गेली 2 पूजेला आम्ही आर्थिकदृष्ट्या त्यांना मदत करतो आहोत। हे ह्या मंडळाचं काम आहे। आज लोक म्हणतात आमच्याकडे वर्गणी घालताना गाडीच काम करता, आमच्यासाठी काय करता? तर त्या उद्देशाने आम्ही हळदी कुंकू आणि गेट टुगेदर आज छोट्या प्रमाणात ठेवलेलं आहे, कारण मंडळ अजून लहान आहे। असं जर तुमचं सहकार्य लागलं तर याच्यापेक्षा चांगल्या प्रकारे हे प्रोग्राम करता येतील। तर हे मंडळाचं उद्दिष्ट आहे, याच्यासाठी आता कार्यक्रम बसवलेला आहे। आता मी मान्यवरांचा सत्कार करून पुढच्या कार्यक्रमासाठी आपण चालू करूया। आज 2008 मध्ये जे पाहुणे